आज पाहणार आहोत भारतातल्या टॉप 8 मोठ्या कंपन्या ज्या मार्केट कॅपिटलायझेशन मध्ये एकदम मजबूत आहेत। आठवी कंपनी आहे बजाज फायनान्स, जिची मार्केट कॅप 5.37 लाख कोटी तर गेल्या वर्षाचा नफा 16,058 कोटी रुपये। सातवी कंपनी आहे इन्फोसिस, जिची मार्केट कॅप 6.43 लाख कोटी आणि गेल्या वर्षाचा नफा 27,787 कोटी। सहावी कंपनी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, जिची मार्केट कॅप 6.92 लाख कोटी आणि गेल्या वर्षाचा नफा 82,342 कोटी। पाचवी कंपनी आहे ICICI बँक, जिची मार्केट कॅप 9.40 लाख कोटी तर गेल्या वर्षाचा नफा 52,426 कोटी। चौथी कंपनी आहे भारती एअरटेल, जिची मार्केट कॅप 10.52 लाख कोटी आहे तर गेल्या वर्षाचा नफा 27,074 कोटी रुपये आहे। तिसरी कंपनी आहे TCS, जिची मार्केट कॅप 12.82 लाख कोटी आहे तर गेल्या वर्षाचा नफा 49,006 कोटी आहे। दुसरी कंपनी आहे HDFC बँक, जिची मार्केट कॅप 13.75 लाख कोटी आहे तर गेल्या वर्षाचा नफा 72,168 कोटी आहे। आणि या सगळ्यांची बाप कंपनी म्हणजे जी देशात टॉप रँकवर आहे ती म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज, जिची मार्केट कॅप 16.93 लाख कोटी आहे तर गेल्या वर्षाचा नफा 79,941 कोटी। अशाच फायनान्स रिलेटेड व्हिडिओसाठी आत्ताच स्टोरी यू नीडला फॉलो करा आणि देशातील या बाप कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीचा शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे किंवा कोणता असायला हवा हे आत्ताच कमेंट करा।